सुरुवातीला ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती आहे. आपल्या सनातन संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे. आम्ही श्रीकृष्ण जन्म साजरा करतोच, परंतु गीता जयंती ही साजरी करतो. मोठा सार घडलेल्या महाभारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संवादाची जयंती साजरी करणे, यातून आपली सनातन संस्कृती जोपासणं असलेली मूल्य लक्षात येतात. एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी करण्याचे त्या ग्रंथातील तत्वबोध आणि विचार या संस्कृतीमध्ये कोणते स्थान आहे ते स्पष्ट होते. ज्ञानेश्वरी जयंती भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी करण्यात येते. गेले कित्येक वर्ष आता ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या वाचनाचे झालेले लाभ. गेले कित्येक मास मी जवळपास प्रतिदिन सकाळी साधारण 15 ते 20 मिनिटे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करत आहे. माझे वाचन अगदी वरचेवर आहे. असे असूनही मला पुढीलप्रमाणे लाभ झाले. ज्ञानेश्वरीचे वाचन करताना माझ्या मनातील अन्य विचार जाऊन मनाची पाटी स्वच्छ झाली. असे वाचन करताना मनात आपोआप चालू झालेले ईशानुसंधान म्हणजे ईश्वराशी अनुसंधान, नामजप होणे, मन शांत होणे, पुष्कळ काळ तृप्त राहणे, आनंद वाटणे, साधनापेक्षा अस्वस्थ वाटणे, देव सभोवती आहे असे वाटणे, पूर्वी मन शांत असतानाही शरीरात जाणवणारी अस्वस्थता न्यून होणे, अशी मनाची अवस्था या ना त्या प्रकारे काही काळ सलग आणि नंतर अधूनमधून दिवसभर होत राहत असे. वाचन झाल्यानंतर मधूनमधून माझे ईशचिंतन म्हणजे देवाचे चिंतन, माझ्या मनातील स्वभावदोष आणि यांच्या संदर्भातील विचारांच्या मोठ्या लहरीविषयी माझी संवेदनशीलता वाढली. मन स्वीकारो अथवा न स्वीकारो तरी अद्वैत हे वास्तव आहे, त्याची बुद्धीला अधूनमधून जाणीव होत राहते. भूतकाळातील घटनांमुळे होणाऱ्या मनोवेदना न्यून होतात. गुरु आणि गुरुपरंपरा याविषयी भाव आणि अभिमान वाढला. ईशप्राप्ती म्हणजे याचे आकलन थोडे वाढले. प्रत्येक दिवशी सकाळी मी वाचलेल्या आणि भावलेल्या सूत्रांचे स्मरण होताच बऱ्याचदा पुन्हा अल्पकाळ ती अवस्था मला प्राप्त होऊ लागली. एकूण माझे वैचारिक जीवन हळूहळू पालटत गेले.